च्या माध्यमातून यशस्वी लोकशाही या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ध्यानधारणा म्हणजे वकिलांसाठी करण्यात आली होती। तर माझ्यासोबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी खामकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज वकिलांच्या साठी ध्यानधारणाचं पण आयोजन करण्यात आलं होतं आणि 22 डिसेंबर 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण केलं होतं। त्या भाषणाच्या पुस्तकाचं पुस्तकी रूपांतर झालं होतं आणि त्याची आवृत्तीचं आज प्रकाशन होतं, त्याबद्दल 22 डिसेंबर 1952 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळेच्या आमच्या पुणे बार असोसिएशनच्या कमिटीनं या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी 4 विषय निवडायला सांगितले होते। त्यापैकी यशस्वी लोकशाहीसाठी या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण देण्याचं व्याख्यान देण्याचं ठरवलं होतं आणि 22 डिसेंबर 1952 रोजी आमच्या लायब्ररीमध्ये यशस्वी लोकशाहीसाठी जे व्याख्यान झालं ते व्याख्यान नंतर त्या कमिटीनं त्याचं पुस्तकरूपी स्वरूपामध्ये त्याचा एक प्रचार आणि प्रसार करण्याचं नियोजन केलं होतं आणि त्या काळामध्ये काही पुस्तकं तयार होऊन ती वाटली गेली होती। परंतु हे 1952 सालाचं जे भाषण आहे यशस्वी लोकशाहीसाठी, आपण आता जरी पाहिलं तरी या व्याख्यानाचं आपण त्याचं जर अवलोकन केलं तर आत्ताच्या काळामध्ये देखील त्यावेळेस बाबासाहेबांनी जे काही मौलिक विचार मांडले होते या व्याख्यानातून ते आजही तंतोतंत लागू होतात आणि आमच्या नवीन पिढीसाठी, नवीन वकिलांसाठी, नवीन सभासदांसाठी, आमच्या बंधू भगिनींसाठी हे व्याख्यान परत पुस्तकरूपी याच्यामध्ये प्रकाशन व्हावं म्हणून याची खरं एक मराठी आवृत्ती, हे इंग्रजी मूळ व्याख्यान जे आहे ते इंग्रजी स्वरूपात आहे आणि हे मूळ भाषण इंग्रजी असलेलं त्याचा मराठी अनुवाद करून याची तृतीय आवृत्ती या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रकाशित केली आहे। ज्यायोगे हे भाषण आमच्या सर्व सभासदांपर्यंत पोहोचावं ही आमची सर्वांची म्हणजे मानस आहे आणि त्या खरं तर उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 डिसेंबर हा आता वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून साजरा केला जातो। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोर्टामध्ये काम करत असताना जे काही प्रलंबित दावे आहेत, मगाशीच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मेडिएशन आणि मेडिटेशन हे दोन्ही शब्द आमच्या वकिलांसाठी पूरक आहेत, कारण मेडिएशनच्या माध्यमातून जे काही प्रलंबित दावे आहेत, लाखोच्या संख्येमध्ये हे दावे आहेत आणि हे दावे मेडिएशनच्या माध्यमातून आम्ही खरं तर निकाली काढत असतो आणि त्यामुळे कोर्टामधील असेल किंवा वकिलांवरती असेल किंवा जो स्टाफवरचा जो काही भार असतो तो भार कमी व्हायला मदत होत असते। परंतु मेडिटेशनच्या माध्यमातून जसं मेडिटेशन आमच्या सर्वांसाठी जसं फायद्याचं ठरलेलं आहे तसंच मेडिटेशन, योग धारणा किंवा तुमचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी जे काही आपण खेळ घेत असतो, क्रिकेट असतील, बॅडमिंटन असेल, त्या सर्वांचा प्रचार आणि प्रसार करत असताना आमच्या सर्व सभासदांना मेडिटेशनच्या माध्यमातून एक चांगला फायदा व्हावा, त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून आजच्या या 21 डिसेंबरचं वर्ल्ड मेडिटेशन डेचं औचित्य साधून आम्ही वर्ल्ड मेडिटेशन डे साजरा केला। या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून त्यांचा खरं लाईव्ह शो आज ठेवला होता आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं असेल की एक मेडिटेशनचा एक अर्धा पाऊण तासाचा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि सर्व सभांना त्याचा फायदा झाला आहे। एवढंच नव्हे तर भविष्य काळामध्ये योग डे असेल किंवा मेडिटेशन डे असेल, याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जास्तीत जास्त आमच्या सभासदांना सहभागी करून या ठिकाणी या मेडिटेशनचा असेल, ध्यानधारणेचा असेल फायदा आमच्या सभासदांना व्हावा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। गेले वर्षभर आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले, वकिलांनी त्याचा लाभ घेतला, आता आपला कार्यकाळ संपत आलाय, काय वाटतंय तुम्हाला? कार्यकाळ हा कुठलीही गोष्ट ही आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी नसते, कुठलंही पद हे कायमस्वरूपी नसतं, परंतु आमच्या पदाच्या काळामध्ये आमच्या संपूर्ण कमिटीने फक्त व्याख्यानच नाही म्हणजे कायदेशीर व्याख्यानच नाही, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मग दरम्यानच्या काळामध्ये 1 जुलैला भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल, हे तीनही नवीन कायदे आले आणि मग त्या माध्यमातून त्याच दरम्यानच्या काळात ई फायलिंग वगैरे जे कन्सेप्ट सुरू झालेले आहेत, त्यामुळे ई फायलिंगचं सुद्धा आम्ही सर्व आमच्या सभासदांना प्रशिक्षण दिलेलं आहे। त्याचबरोबर हे जे काही 3 नवीन कायदे आले याचा सुद्धा नाविन्यपूर्ण त्याची व्याख्यानं ठेवली गेली। अनेक ज्युडिशियल ऑफिसर असतील, न्यायाधीश असतील, न्यायमूर्ती असतील किंवा आमचे ज्येष्ठ सभासद असतील यांच्या माध्यमातून आम्ही अनेक लेक्चर सिरीज आयोजित केल्या होत्या आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या वकील सभासदांना नवीन विषयाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो। एवढंच नाही तर आपण म्हणजे पाहिलं असेल की जेलच्या माध्यमातून जेल ऑथॉरिटीमध्ये जे काही कारागृहातील जे बंदी होते
ह्या बंदीजनांचं सुद्धा एक मनोबल उंचावं म्हणून सुद्धा पुणे बारच्या माध्यमातून किंवा लिगल एडच्या माध्यमातून काही प्रयोजन आम्ही केले होते. त्यांच्या जे काही कलाकुसरीचं वस्तू असतील त्याचं सुद्धा आम्ही प्रदर्शन केलं होतं. अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही कार्यरत ठेवल्या आहेत आणि वर्षभर अशा प्रकारच्या योजना करत असताना येणाऱ्या आता 1 ते 1.5 महिन्याचा तो आमचा काळ आहे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहू आणि नाविन्यपूर्ण योजना आणून आमच्या वकील बंधू भगिनींसाठी नाविन्यपूर्ण काही उपक्रम करता आले तर त्यासाठी आम्ही नेहमीच कार्यतत्पर राहू अशी मी आशा व्यक्त करतो. सर, आता येणारे पण सामाजिक उपक्रम असतील, यापुढे पण पुणे बार असोसिएशन अनेक सामाजिक उपक्रम घेतील, पण वकिलांची संख्या वाढावी की वकिलांनी सहभाग घ्यावा यासाठी आपण वकिलांना काय आवाहन कराल? नक्कीच. खरं तर आपण पाहिलं असेल की कोर्टामध्ये कोर्ट हॉल बऱ्याच वेळा कसं असतं की आमचे वकील सभासद अशा या कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित करतो त्यावेळेस काहींना त्यांच्या कामामुळे, कारण जेव्हा न्यायालयीन कामकाज असतं त्यावेळेस या ठिकाणी त्यांना येता येत नाही आणि त्यांची ती अडचण समजून आम्ही हे सगळे प्रोग्राम रेकॉर्ड करतो आणि ते युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा त्या फेसबुकच्या माध्यमातून असतील ते लाईव्ह चालू असतात. ज्या योगी आमचे सभासद ज्या ठिकाणी असतील त्यांना त्याचा लाभ घेता येतो. ज्यांना त्या वेळेत लाभ घेता येत नाही ते रेकॉर्डिंग केलेलं जे काही आमचे प्रोग्राम असतात, उपक्रम असतात ते आमचे सभासद नंतरच्या काळामध्ये युट्यूबच्या माध्यमातून पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून पुणे बार असोसिएशनचा युट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून ते पाहत असतात आणि त्याचा लाभ घेत असतात.